जय हिंद जय महाराष्ट्र मित्रांनो, आज आपण चाललो आपल्या जीवडच्या पोरांसोबत गणपती बघायला. तर या तुम्हाला सर्व आज गणपती एक्सप्लोर करू हेच बोलतो आणि व्लॉग स्टार्ट करतो. गाईज आपलं पहिलं दर्शन झालेलं आहे. कांदिवलीचा राजा जीवडची पोरांचं पहिलं. आपली सगळ्या पोरांसोबत आता आपण चाललोय पोईसरच्या गणपतीकडे. ही आपली सगळी मंडळी तुम्ही बघू शकता. आपण चाललोय दुसऱ्या गणपतीकडे. चला तिकडे भेटूया. तर आपण दुसऱ्या गणपतीला पोहोचलोय भावांनो. आता दुसरा गणपती समोरच आहे. मी तुम्हाला फुटेज दाखवतो. दुसरा गणपती पण आपला झालेला आहे मित्रांनो. आता आपण अजून पूर्ण 4 कोप फिरणार आहे. तर मी तुम्हाला हळूहळू करून एक एक गणपती दाखवतो आपल्या पोरांसोबत चांगले चांगले. तर आपण पोईसरच्या मोर्याकडे पोहोचलोय भावांनो. आता आपण आज जाऊन मी तुम्हाला सगळे फुटेज दाखवतो. पोईसरच्या मोर्याचं पण दर्शन झालेलं आहे भावांनो. आता आपण 90 फीट रोडला चाललो दुसरा गणपती बघायला. तर भेटूया तिकडे. तर भावांना आयुष्यात आहे ना मित्रांसोबत गणपती बाप्पा बघण्याचे जे सुख आहे ना ते कशात नाही आहे. म्हणून मित्रांसोबत निघा. आयुष्याचा हा मुमेंट एन्जॉय करा आणि कधी विसरू नका आपल्या मित्रांना सोबत घेऊन चला. माझ्यासोबतही माझे काही मित्र आहेत. मी तुम्हाला दाखवतो. हे एक नमुना झाला. हा एक आपला भाव, आपले पोलीस बंधू आणि आपले मेन रोहित भाऊ आणि शिवम द व्लॉगर. असे सर्वांसोबत मित्रांसोबत फिरा, एन्जॉय करा, एवढंच बोलतो. पोईसरच्या महागणपतीला आपण आलो. चला मी तुम्हाला आतला व्ह्यू दाखवतो. पोईसरचा महागणपती बाप्पाचं दर्शन आपलं झालेलं आहे. आपले काही भावंड भेटले त्यांच्या थ्रू आता आपण चाललोय पोईसरच्या वक्रतुंडकडे. वक्रतुंड ना रे? हां, पोईसरच्या वक्रतुंडकडे आपण चाललोय. चला दाखवतो मी तुम्हाला पुढची क्लिप्स. आपल्या ह्या भावंडांमुळे आपल्याला जरा आपण रस्ता चुकलो होतो. ह्या भावंडांमुळे आता रस्ता माहीत पडतो आपल्याला. पोईसरचा वक्रतुंड पण आपला झालेला आहे भावांनो. आता आपण सरळ 4 कोपकडे वळूया. आता आपला पोईसर इलाका पूर्ण कंप्लीट आहे. फक्त आपण उपनगरच्या गणाधीशकडे नाही गेलो कारण की तो थोडा लांब पडत होता. आणि आता रात्रीचे वाजले तरी पण रात्रीचे 1:45 वाजलेले. तुम्ही बघू शकता 1:45 वाजलेले आहेत. आता आपण आपल्या पोरांसोबत नाईट आउट करतोय गणपती बाप्पासाठी. आता 4 कोपचा सेक्टर पकडूया, सगळे गणपती करूया आणि थेट सकाळी घरी जाऊ.
आपली पोरं कांदिवलीच्या श्री बाप्पासाठी 3 किलोमीटर चालत आलेत आपल्यासोबत. ही सगळी पोरं आहेत आपली. 3-3.5 किलोमीटर आम्ही कांदिवलीवरून चालत आलो या नाईटमध्ये बाप्पासाठी. मी तुम्हाला पुढे दाखवतो. बाप्पा जवळच आहे आपला. आपली पोरं कांदिवलीच्या श्रीचं दर्शन केल्यानंतर एवढ्यात चालल्यानंतर दमलेत. तर सगळी पोरं आपली इथे बसलेली आहेत. तुम्ही बघू शकता सगळी बसलेत. सर्व थकलेले आहेत. ते सगळे जरा आराम करतात. आता वाजलेत 3:15. बघू शकता तुम्ही 3:15 वाजलेत रात्रीचे. अजूनही पोरं आपली सर्वी ही सगळी मंडळी आपली जागी आहे. और भाई डॉगेश भाई इनफॉर्म. डॉगेश भाई फुल पोज दे रहे हैं. अच्छे से योगा सिखाओ अच्छे से. हाँ डॉगेश भाई इन फॉर्म मध्ये. चारकोपच्या राजाच्या इथून आपण एंट्री मारलेली आहे. आता आपण चाललोय पुढे पुढे. आपली सगळी पोरं आहे तिकडे. हा आपला ब्लॉगर. पुढे चाललोय. पुढे जाऊन मी तुम्हाला सर्व रस्ता वगैरे दाखवतो. भावांनो चारकोपच्या राजाचं दर्शन झालेलं आहे आपलं. आता आपण पेशवाच्या गल्लीत घुसलेलो. चारकोपचा पेशवा. सगळी पोरं थकलेली आहेत. सगळी पोरं थकलेत आपली A to Z. त्यांची चेहरे बघा तुम्ही. चेहरे बघा. पूर्ण आपली पूर्ण मंडळी थकलेली आहे का भाई. 4:12 झालेत. 1-2 मुलांच्या घरून पण फोन येतोय. काय बोलू नाही शकत. आता गणपतीचा माहोल आहे. फिरायचा विषय चालला आपल्या पोरांचा. आता अजून चाललोय लगभग 3-3.5 किलोमीटर चालून आलेलं. पूर्ण पोरं थकलेली आहे. नाश्त्याला थोडंफार काय वेफर वगैरे भेटतंय ते खाते. झोप आहे जाम डोळ्यावर. वाटत नाही उद्या सकाळी कोण उठणार आहे मॅच खेळायला. बघूया आता पुढे चाललोय रस्त्याने. बघूया पुढे काय होतं. चारकोपच्या पेशवाच्या गेटमधून आपण एंट्री मारलेली आहे. आपण जातोय आता. बघूया पुढे कसं आहे. बाप्पा काय अजून बघितलं नाही आम्ही. बघूया पुढे कसं काय. फायनली चारकोपचा पेशवा बाप्पा आपला दिसलेला आहे. आपल्या मागे बघू शकता बाप्पा आहे आपला. आपल्या चारकोपच्या पेशव्याचं झालं आहे दर्शन चांगलं. सगळी पोरांचं पण झालं. सगळे व्हिडिओ वगैरे आले. आपली पोरं पूर्ण थकलेली आहेत तुम्ही बघताय. आता अजून 2 किंवा 3 बाप्पा आपले बाकी आहेत. ते करून सरळ आपल्या घरी. भूक लागले पण खायचा आता पत्ता नाही आहे.
फक्त येड्या का हसता दिलो ग काय वेळचा पत्ता नाहीये बाई. काय चाललंय काय माहित नाही. भजी येतं पाव नाही, पाव येतं भजी नाही. करावं तरी काय माणसं. सगळ्यांची पोटांना भूक लागली. हे बघा हे कार्ट, हे कार्ट भूक भूक करतंय. पण पाव आहे तर भजी नाही म्हणून नाटक करून आलाय भाई. एवढ्या रात्री कुठं काय भेटणार आहे समजत नाही गाईच्या लोकांना. चारकोपचा सम्राट बघायला फुल पाय दुखतायत आता. अजून एक बाप्पा आपला उरलेला आहे चारकोपचा परमेश्वर, लास्ट बाप्पा आपला. आता आपण चारकोपच्या सम्राटकडे चाललो आहे. आता पुढे जाऊन बघूया कशी एंट्रन्स आहे, कसं काय मी पुढे दाखवतो. पूर्ण पोरं थकले. चारकोपच्या सम्राटचं दर्शन झालं आता. पूर्ण पोरं थकले ती बघा. ते बघा तिकडं आपली अर्धी पोरं बसलेली आहेत. ते बघा पूर्ण थकलीत, पूर्ण पूर्ण. हे बघ 5 वाजले, फुल पाय दुखताय जाम सर्वांचे. जिथं आराम भेटल तिथं करणारे लोक आहेत आपल्याकडे. आमचे पाय दुखतात आम्ही काय करायचं, देवाच्या इच्छाने यायला लागतच. जिथं आराम भेटेल तिथं करतात पुरं. काय करणार आता. लास्ट आपला एक बाप्पा उरलेला आहे, तो कम्प्लीट करू आणि सरळ घरी निघू. सगळे लोक व्हॉट्सअप यूज करतात पण आपला भाई आहे ना, आपला भाई व्हॉट्सअप यूज करतो ना भावा. व्हॉट्सअप यूज करणारा माणूस आहे. व्हॉट्सअप यूज करतो ना भावा. व्हॉट्सअप यूज करणारा माणूस आहे. मग तू काय यूज करतो व्हॉट्सअप? एकच व्यक्ती अख्ख्या ग्रुप मध्ये जो व्हॉट्सअप यूज करतो. मैं टेलीग्राम तेरे बॉक्स के साथ. कौन है ये लोग, कहां से आते हैं ये? बॉक्स के साथ स्नॅपचॅट, इंस्टाग्राम इंस्टाग्राम सगळे वेगवेगळ्या पद्धतीचे. आणि मी युट्यूबर. हे युट्यूबर बधीर हे सगळे वेगवेगळे यूज करतात. फुल अंधार आहे गाईस. सकाळचे 5 वाजले, फुल अंधार आहेत. हे बघा हे सगळे मेले झोपत. जय श्रीराम. हे अलगच आहे. हे पण झोपत आहे. पाठी अजून 3 नमुने आहेत. ही 3 नमुने पण अलगच झोपत आहेत. सगळे झोपेत आहेत, मस्त चालतात, एन्जॉय करतात, हसी मजाक. पण रस्ता एवढा सामसूम आहे ना की इथं कुत्रं बसलं होतं ह्या साईडला आणि हा भाई बोलतो तिथं चित्ता आहे. अरे हा चिता कोण बोलला? शिव हाच बोलला ना. हा बघ हाच बोलला चिता. आता काय बोलणार भाई. एक तर पूर्ण भूक लागले एकतर आणि त्या लोक असे करतात भाई. पोट दुखायला लागला हसून हसून. काय बोलायचं पुढे. चला पुढे बघूया, कंटिन्यू करू. शेवटचा बाप्पा उरला आता आपला चारकोपचा परमेश्वर. आता हा बघूया कसा आहे बाप्पा. अजूनपर्यंत बघितला नाहीये. हा बघूया कसा आहे. आणि हा बाप्पा लास्ट आहे. हा नंतर सरळ घरी. पूर्ण पोरं थकलेत, पूर्ण बॉडी लो झाले गाईस. सीधा कामावर आम्ही सर्व इकडे आले, बॉडी डाऊन झाले. तर या मी पुढचे तुम्हाला दाखवतो आणि मग ब्लॉग एंड करू आपण लवकरच. च्या पोरांची हालत बघू शकता. पूर्ण डाऊन आहे भाई. हे बघा घरी जायचं याला तर. हे बघा हे पण झोपत आहे. काय जोश बीश नाही, फक्त व्हिडिओ पुरतं दाखवतात. काय ना सगळ्यांना भुका लागल्यात, पोट वाजते, खायला काय नाही. मेंढी वडा सुरकोचे मेंढी वडा खाना. गोरेगाव में मेंदू वडा.
दास बाप्पा आपला झालेला आहे चारकोपचा परमेश्वर. आणि आता सगळी पोरं थकलेत गाईज आपली. सकाळचे 5:45-6 वाजायला आलेत. सगळी पोरं थकलेली आहेत. आता थोडंसं काहीतरी खाऊ आणि सीधा घरी जाऊ आणि तिकडे पुढे जाऊन मग ब्लॉग संपवून टाकू. भावांनो येताना पूर्ण तब्येत डाऊन झालेली आहे. 3 किलोमीटर चाललं. समोर स्टेशन आहे आणि आपली पोरं थकलेत पूर्ण. आहे बघा हे काय रवीने व्हिडिओ बनवला अंदर हात घाला पार्टी ठीक आहे. मेरे को मालूम ही नहीं. फुल थकलेले आहेत. फुल जाम झालेलं आहे. आपण समोर स्टेशन आहे. कधी घरी जायचं असं झालेला आहे विषय. हा समोरच स्टेशन आहे भाऊ. समोरच आहे. जीवाचे पोरा. जिवडची पोरं झालंय आम्हाला माहितीये. जीवाचे पोळा आता जिवडची पोरं फुल झँग आहेत. फुल थकलेली आहेत. आता फक्त घरी जायचं आणि झोपायचं आहे एवढीच इच्छा आहे. अभी आ रहे या स्थानकांदरम्यान कुठल्याही स्थानकांवर फायनली ट्रेन आले. आता घरी जाऊया आणि झोपूया. ब्लॉग इथेच एंड करतो. जय हिंद जय महाराष्ट्र.